बातमी समोर येते. जीवाशी खेळ, विद्यार्थी जीर्ण भीती जीव मुठीत धरून गिरवतात. शिक्षणाचे धडे कुठे घडत आहे हा धक्कादायक प्रकार, पहा सविस्तर. शाळा म्हणजे विद्याचं मंदिर असं आपल्याला लहानपणापासूनच शिकवलं जातं. याच ठिकाणी आपल्याला आयुष्यभराचं ज्ञान मिळतं. मात्र असा धक्कादायक प्रकार समोर आलाय जो ऐकून तुम्ही देखील स्तब्ध व्हाल. पावसाळ्यात तर इमारतीचे गळते छत, त्या पावसाच्या ठिबकणाऱ्या पाण्याने वर्गात निर्माण झालेला चिखल, अंधाराचं साम्राज्य अशी मानवनिर्मित संकटे आवासून उभी होती. आता हिवाळ्यात चक्क या शाळेमध्ये आता उंदरांनीही आपलं घर केलंय. त्या उंदरांना आपलं भक्ष्य बनवण्यासाठी सापांनी शाळेत जागा पकडली आहे. साप आणि विंचवांचा वावर त्या शाळेमध्ये सतत सुरू झाला असतानाही या कठीण परिस्थितीतही विद्यार्थ्यांना असणारी शिक्षणाची ओढ आणि विद्यार्थ्यांना ज्ञान देणारे शिक्षक असे विदारक पण मनाला उभारी देणारे दृश्य या शाळेत दिसून येते. या एकूणच परिस्थितीवर जिल्हा परिषदेच्या शाळांकडे राज्यकर्त्यांचं होत असलेलं दुर्लक्ष अधोरेखित झालंय. अपुऱ्या जागेत दाटीवाटीने बसलेले विद्यार्थी असं जर कोणी सांगत असेल ना, तर ऐकणाऱ्याला वाटेल की हे कुठल्या तरी दुर्गम भागातील शाळेचं चित्र आहे. मात्र ही परिस्थिती कोणत्याही दुर्गम भागातील शाळेची नसून आधुनिक तालुका म्हणून बिरोदावली मिरवणाऱ्या सांगोला तालुक्यामधील जगदाळे मळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची ही अवस्था आहे. ह्या शाळेतील एक इमारत लेकराच्या डोक्यावरचं जीव घेणं संकट बनली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. CBS न्यूज मराठीने सांगोला तालुक्यातील धायटी गावातील जगदाळे मळा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचं वास्तव्य आमच्या विशेष प्रतिनिधी संतोष एडगे यांच्या कॅमेऱ्यात कैद केलंय. बघूयात आता तरी सरकाराचे डोळे उघडतात का? लाडक्या बहिणींसाठी तिजोरी रिक्त करणारं सरकार भाज्यांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करणार का? विशेषतः जगदाळे मळा येथील ही शाळा जुनी असून या शाळेत 100च्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत होते. पण आता हाताच्या बोटावर मोजता येईल इतकेच विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. गेल्या वर्षापासून या शाळेची दुरुस्ती व डागडुजीसाठी आर्थिक निधी मिळाला नाही. आज या शाळेची इमारत ही एकदम बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. छत तुटली आहेत, परशा फुटल्या आहेत. अशा परिस्थितीत काही विद्यार्थी जीव मुठीत धरून या शाळेत शिक्षण घेत आहेत. गट शिक्षण अधिकारी, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी व पंचायत समितीचे सभापती, स्थानिक प्रशासन, विविध पक्षाचे नेते मंडळी या सर्वांचा हलगर्जीपणा यास कारणीभूत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. या शाळेची दुरुस्ती लवकरात लवकर न केल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेवटी इतकंच, गावाचं उज्ज्वल भविष्य ज्या शाळेवर अवलंबून आहे त्या शाळेविषयी त्यांची असलेली ही श्रद्धा नक्कीच आशादायी चित्र निर्माण करणारी आहे. ज्या श्रद्धेने लोक मंदिरात जातात त्याच श्रद्धेने ज्या ठिकाणी शाळेत जायला लागतील, श्रद्धेने शाळेकडे बघायला लागतील, तर तेव्हा निर्माण होणारे चित्र नक्कीच वेगळे असेल. धन्यवाद. बाळा, काय नाव आहे तुझं? सरीक्षा कांतीलाल जगदाळे. शाळा कुठं आहे? जगदाळे मग मग काय 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 झालं शाळेत का आज? 3 वेळा साप आला होता. हां, मग काय झालं शाळेत आज? साप निघाला. साप निघलेला. तुम्हाला काय वाटतंय? भ्या वाटतंय का? भीती वाटते ना? मग काय करायला पाहिजे? शाळेत दुरुस्त करायला पाहिजे.